ऐ खुदा तू रखवाला है हम सभी का, ऐ खुदा तू रखवाला है हम सभी का, फिर ऐसा मंजर क्यों है, कहीं खुशी कहीं गम तो कहीं किसी के पीठ में खंजर क्यों है। सुना है कि तू रहता है हर जर्रे में, सुना है कि तू रहता है हर जर्रे में, फिर यहाँ पर कोई किसी का दोस्त और कोई दुश्मन क्यों है। या ठिकाणी पोलीस विभागाच्या वतीनं ही इफ्तार पार्टी ठेवण्यात आलेली आहे। या इफ्तार पार्टीसाठी जमलेले सर्व मान्यवर रोजेदार मंडळी, आमचे सहकारी श्री गाडे साहेब, श्री पुजारी साहेब, मौलानाजी आणि आमचे सर्व समाज बांधव, खरं पाहिलं तर आपल्या आता ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं त्यांनी सांगितलं की हिंदूंसाठी जसा श्रावण महिना अतिशय पवित्र समजला जातो आणि विविध देवदेवतांची आराधना या महिन्यामध्ये हिंदू बांधव करत असतात, त्याच पद्धतीनुसार मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव आणि इतर सर्व समाज बांधव सुद्धा काही प्रमाणामध्ये रोजे ठेवतात आणि ईश्वराची आराधना करण्याचा त्या ठिकाणी पूर्ण त्यांचा प्रयत्न आहे। मी या रमजानच्या निमित्तानं आणि येणाऱ्या ईदच्या निमित्तानं, त्याचबरोबर उद्याचा गुढीपाडवा आणि येणारी रामनवमी, या तीनही सणांच्या निमित्तानं उपस्थित सर्व बांधवांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। खरं पाहिलं तर आपण सर्वजण, कोणी अल्लाची आराधना करत असेल, हिंदू बांधव ईश्वराची प्रार्थना करत असतील, आपण सर्वजण हे एकाच ईश्वराची लेकरे आहोत। परंतु काल परत्वे, थोडेसे मनामध्ये मतभेद आणि बाकी गोष्टी त्यामध्ये जडल्यामुळं एकमेकाप्रती काही वेळेला गिले शिकवे असू शकतात, परंतु आपण वेळीच हे सर्व भेद विसरून एकत्र येऊया आणि एक चांगली परंपरा या ठिकाणाहून पुढे घेऊन जायची आहे। भेद सारे मावळू द्या, भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण करूया कल्पना। या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण कुठेतरी एक आहोत, एका देशाचे नागरिक आहोत, सर्वजण या भारताचे नागरिक आहेत, हा विचार अंगीकारून आपल्याला पुढे जायचं आहे। आणि या रमजानच्या निमित्तानं आणि येणाऱ्या सणांच्या निमित्तानं ईश्वराची असीम कृपा, अल्लाह की मेहर नजर आप सभी पर बनी रहे, ऐसी मैं यहाँ पर शुभकामना करता हूँ। ऐ खुदा तू रखवाला है हम सभी का, ऐ खुदा तू रखवाला है हम सभी का, फिर ऐसा मंजर क्यों है, कहीं खुशी कहीं गम तो कहीं किसी के पीठ में खंजर क्यों है। सुना है कि तू रहता है हर जर्रे में, सुना है कि तू रहता है हर जर्रे में, फिर यहाँ पर कोई किसी का दोस्त और कोई दुश्मन क्यों है। त्यामुळं आपल्यामध्ये काही जरी थोडेफार भेद वाटत असतील, मनातले काही विचार पटत नसतील, तरी सुद्धा आपण सर्वजण मानवतेच्या भावनेतून एकत्र राहूयात आणि उदगीरमध्ये जे काही आपले सर्व जातीय धर्माची एकोप्याची जी परंपरा आहे, जातीय सलोखा अतिशय चांगला आहे, सामाजिक तणाव कुठेही नाही, ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे। आता आपल्याला रोजा खोलण्यापूर्वी परत मला वाटतं दुआ होणार आहे। या ठिकाणी मी एवढं म्हणेल कि महफिल है दुआओं की तो मैंने भी एक दुआ मांग ली, महफिल है दुआओं की तो मैंने भी एक दुआ मांग ली, मेरे अपनों को रखना खुशहाल, मेरे साथ भी और मेरे बाद भी। आणि आपण सर्वजण या देशाचे, हिंदुस्थानचे, भारत देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून समाजामध्ये वावरणार आहोत आणि कुठेही कसल्याही पद्धतीचा गालबोट लागणार नाही आणि असलेली शांततेची परंपरा हे पुढं अनादी काल पुढे न्यायची आपल्याला। मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे सध्या जागतिक